देवा, तुम्ही जे सांगत आहात ते मी ह्या अगोदर कधी बी ऐकलं नाही बघा. आणि समजा ऐकताना माझ्या आतमध्ये काय होत आहे हे मला कळत नाही जी. स्वाभाविक आहे बानू. तुला सत्य काय आहे हे कळण्यासाठी जे जे प्रयत्न सुरू आहे त्यापैकी हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मला तर किती ऐकून किती नगा असं झालंय बघा. तुला हे कथन करणं हे माझ्यासाठी देखील एक विलक्षण अनुभूती आहे. देवा, या आदिमायाच्या गोष्टीमधून मला हे कळतंय का देवीची किती रूपं आहेत ती. आणि किती बी रूपं असली तरी ती समधी एकाच आदिमाईमध्ये सामावून जातात. बानू, तुला हा भाव कळला ही देखील फार मोठी गोष्ट आहे. देवा, अहो इतकं वरीच झालं लगीन होऊन, पर असं बसून तुम्हासनी ऐकायला मिळालंच नव्हतं. पर आता ते समज भरून निघालं आहे बघा. बानू, एवढंच नाही तर तुला आतापर्यंत जे जे सांगितलं आहे त्याही पेक्षा विलक्षण असं खूप काही सांगायचं आहे. एक प्रकारे देवीचा गोंधळच या खंडोबाने मांडला आहे. देवा, आता गोंधळ मांडलाच आहे तर मला अजून सांगा की. बानू, ह्या क्षणी मी तुला जे काही सांगणार आहे ते याआधी कदाचित कोणीही ऐकलं नसेल. ही एक गुप्त कथा आहे. मला ऐकायची आहे जी. ह्यापुढे मी तुला जी कथा सांगणार आहे त्या कथेमध्ये भगवती पुढे मी आणि श्री विष्णू निस्तेज झालो होतो. तुमचं तेज निघून जाईल असं कसं होईल? बानू, मी तुला त्याचीच कथा सांगणार आहे जेणेकरून तुला आदिशक्तीचे महत्व कळेल. मी तर असा विचार बी नाही केला कधी. बानू, मी महादेव रूपात असताना आणि श्री विष्णू त्यांच्या मूळ रूपात असताना या सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही दोघांनी अनेक युद्ध केली. दैत्यांना पाताळात पाठवून आम्ही सारी सृष्टी निर्भय आणि शांतता पूर्ण केली. ह्याचे करताना आम्हाला अनेक बलाढ्य दैत्यांना सामोरे जावे लागले. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.